चला तर मग आज आपण बोरिवली मुंबई येथे स्थित असणाऱ्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधील कान्हेरी केव्जची सफर करूया। हे ठिकाण बोरिवली रेल्वे स्टेशनपासून साधारण 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे। या उद्यानाच्या मेन गेटवरच आपल्याला एंट्री तिकीट घ्यावं लागतं। तिकीटचे दर मी कॅप्शनमध्ये मेन्शन केलेले आहेत। मेन गेटपासून साधारण 100 मीटरच्या अंतरावर बस स्टॉप दिसतो। पूर्वी इथून BSTच्या बस कान्हेरी केव्जपर्यंत जायच्या, पण आता वाढतं प्रदूषण बघता पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वन विभागाच्या इलेक्ट्रिक बस चालतात। मी तर पायीच सफर करायचं ठरवलं, म्हणून मी बसमधून अर्ध्यातच उतरले। मेन गेटपासून कान्हेरी केव्जचं अंतर साधारण 5 किलोमीटर अंतराचं आहे। पावसामुळे रस्त्यालगत छोटे छोटे झरे वाहत होते। नद्या पाण्याने अगदी तुडुंब भरून वाहत होत्या, पण MSFचे जवान प्रत्येक पॉईंटला तैनात होते, त्यामुळे मला काय पाण्यात उतरताच आलं नाही। असो, अखेर ते सुद्धा आपल्या सुरक्षेसाठीच आहेत। ज्या ठिकाणी आपल्याला बस पोचवते तिथूनच उंचावर दिसणारं कान्हेरीचं दृश्य आपल्या डोळ्याचं पारणेच फेडतं। तिथून साधारण 600 ते 700 मीटरचा चढ चढून आपण कान्हेरीच्या पायथ्याला पोचतो। हे गवत पाहिलं का तुम्ही? तुम्हाला नाव माहीत असेल तर कमेंटमध्ये मेन्शन करा। हा खेळ मी पावसाळ्यात जेव्हा गावी जायचे तेव्हा नेहमीच खेळायचे। एवढं चालल्यावर मला तर भूकच लागली होती। इथे काकडी, आंबा, चणा गोरगरम, कॉर्न भेळ खूप काही खायला मिळतं, म्हणून मी सुद्धा खायला घेतलं, पण माकडांनी ते सुद्धा माझ्याकडून हिसकावून घेतलं। म्हणून तुम्ही जर तिथे गेलात तर विशेष यांच्यापासून जपून राहा। 25 रुपयाचं तिकीट घेऊन आपण लेण्यांमध्ये एंट्री करतो। आज जातानाच दिसते ती पहिली गुफा। ही लेणी इसवी सन पूर्व 1 ते 10व्या शतकापर्यंतच्या कालखंडात निर्माण केलेली आहेत। मौर्य आणि कुशाण राजवटीमध्ये बौद्ध धर्माचे शिक्षण, बौद्ध भिक्षुकांसाठी निवास आणि ध्यानाकरता या लेण्यांचा वापर केला जायचा। ही आहे पुढची गुफा। ही येथे असणारी सर्वात मोठी गुफा आहे। याच्या प्रवेशद्वारावरच भगवान बुद्धांनी भव्य आणि उंच मूर्ती आणि विशालखांब कोरलेले आहेत। एका लेण्यापासून दुसऱ्या लेण्यांकडे जाण्यासाठी या पाषाणांमध्येच पायऱ्यांची निर्मिती केलेली आहे। पावसाचे पाणी साठवण्यासाठी खडकांमध्येच लहान लहान टाके कोरलेले आहेत। पावसामध्ये इथे खुलणारा निसर्ग पाहून मन अगदी प्रसन्न होते। मी पण थोडा वेळ याचाच आनंद घेतला आणि तिथे थांबले। पावसाळ्यात या लेण्यांच्या आजूबाजूला अगदी लहान सहान धबधबे वाहतात आणि प्रचंड हिरवळ निर्माण होते। त्यामुळे तुम्ही सुद्धा पावसाळ्यात इथे नक्की भेट द्या। हा उत्तम काळ आहे। तुम्ही पण इथे नक्की व्हिजिट करा आणि अधिक माहितीसाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा।